नमस्कार, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र पब्लिक. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी चालली आता मस्त वणीला. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे खूप धमाल होणार आहे. सो चला मग. तर आता आम्ही निघालोय मस्त वणीला. काय माऊ, मामा गाडी चालवत आहे, सुमित गाडी चालवत आहे. आता आम्ही निघालो मस्तपैकी वणीला. तर खरं तर दीदीकडे चाललोय, खूप मजा येणार आहे रस्त्याने. कारण की गप्प गप्प ते काय आम्ही जाणार नाही. बापरे, इथूनच सुरुवात आहे का? गाव आहे सायखेडा. आता सकाळचे 8:30 वाजले. किती वाजले रे? 8:30च ना? हे 9 वाजले. किती जोरात आला होता तो बसवाला. तसं तर खरं स्पेशल जाण्याचं काही कारण नव्हतं, पण माझ्या बहिणीचा जो लहान मुलगा आहे ना, म्हणजे माझा साऊ, त्याच्यासाठी चाललोय. खरंच आम्ही खूप साऱ्या वस्तू घेतलंय. तर तुम्ही बघू शकता बॅगमध्ये, काही पुढच्या बॅगमध्ये जसं सामान घेऊन चाललंय. त्याला दप्तर घेतलंय, टिफिन, स्कूलचं सगळं सामान घेतलंय. आणि आता चाललंय मस्त भेटायला. तो खूप रडत होता, त्याच्यामुळे जावंच लागतं. इथून स्टार्ट होतो खेरवाडीचा ब्रिज. इथून रेल्वेचं गेट नाही दिसत, पण बघू रेल्वे दिसली तर चांगलीच गोष्ट. गावाचं सगळं हेच गेलं काय रे? गावाची सगळी शानच गेली आहे ना. पूल बांधला तर गाव आहे का नाहीच वाटतं इथं. डायरेक्ट इकडून रेल्वे तिथं पुढं दिसून हे बघ नाही दिसत. पण डब्बा नाही आहे ना, एक पण डब्बा नाही होता. लई मोठी कंपनी होती आधी, फुलाची. रेड रोज इकडे जायचं आपण. जेव्हा ते तेव्हा कधी इथंच आले होते मी बरं का. माझ्या दाजींना सामान द्यावी इथपर्यंत आले होते. लगेच पळून गेले ते बाबा घरी. मला देतो आता. आम्ही इकडे ना फोटो काढले बरं का मध्ये, इकडे विमानतळामध्ये. अरे त्या सबस्क्रायबर होते माझे, मी तिथं उभी राहिले, त्यांनी मला लगेच ओळखलं. मग काय असलं विचारलं, इकडे फोटो शूट केलं. माझा फोटो आहे अजून, ते स्नॅपला आहे. जाऊन नाही जाणार ते, त्यांना परमिशन लागते. मध्ये विमानतळ तिकडे म्हणजे विमान मध्ये नाही घेते, कुठून जाते ते असं का बरं आहे नाही का? ओझरला विमानतळ आहे, मग नाशिकचं नाव का बरं दिलंय? हो हॅलो, हो हॅलो, माहित पाहिजे. आपण आपल्या गावात ते म्हटलं विषय नाही. आपल्या गावात विमानदारी नाही, पण आपल्या जिल्ह्यात आता म्हटलं आपल्याला माहिती पाहिजे. असं का बरं? पण नाशिक मध्ये जागा नव्हती का विमानतळ? आपण मग एवढा लांब का बरं येतो? म्हणजे वसईत यावं लागतं. तेच ना मग वसईला इथं का यावं लागेल? इडली तिला बसते, इडली इथं बसते. म्हणजे 2 स्टेशन आहे का? म्हणजे स्टेशन आहे का? रेल्वेला जसं घ्यायचं असं कसं घ्यायचं असं? मग मला तर वाटलं हेच एवढं एकच आहे आपल्या इथं. मला नव्हतं माहिती. ज्ञानी बाबा मला माहित नव्हतं. काय गं मग? मला नाही माहिती. यायला नाही माहिती.
सगळं माहित राहतं तेव्हा ना काकीत का नाही काकीत का गावाला वळसा म्हण गरज आहे बाबा लोकांना कळायला पाहिजे बा आम्ही मतदान करतो तरी आमच्याकडे रस्ते सॉरी आपल्याकडे नाही पण रस्ते मतदान करतो ना आपण धडम नको रे बाबा कशाला मग ते गुलाबाचे हे करायला मार्केटिंग करायला मग त्यांची शेती ना शेती म्हटलं मग येणारच ना असं कसं नाही येणार नाही होत नाही दुसरा काही नाही तुला माहितीये का आयुष्यामध्ये सिंगल राहणं पण लय मोठी चूक सिंगल राहणं तर डबल कोणी मला भूक लागली भूक एक काम देऊ राहिला हॉर्न बी देऊ राहिला चक्रम झालं त्याला माहिती तोंडावर काही किटमॅट चालू आहे का तर तुम्ही काढता मी स्वतःचा ड्रायव्हिंग करत असतो ना डायरेक्ट धरलं का स्वतःला जाऊन चक्रम तुम्ही करता असं काय वाटतं काय माहिती बघत तुझं बघत अरे याचा आधी ना एक फोर व्हीलर आला होता पोरगा होता आम्हाला डोकं बघतोय हार्न देऊ राहिलाय चक्रम हे कोणाचं आणलं संदीप त्याचे पाडलं त्याच्याकडून घेतलं पण हे त्याच नाही आला माझं काय टाकतो मला कधी विचारणार नाही म्हणत मी याला काय खातो आईस्क्रीम खातो कुठं चालला काय करते बघा आमचे पोहे आधी डोसा खाल्ला ना तुम्ही पोट भरला तू हा वर चालला मी पण येऊ बघा आमचा शिव वरती चाललाय पडशीन बघा तो बघा पा याडाम आता वर जाऊन काय करशील शिवड्या काय करशील वर जाऊन काय करशील बांबू का बरं घ्यायचा पडशील पतंग काढायची का तुला ती पतंग कोणालाच काढता येणार नाही रे तू तर एवढे तुला कशी काढता येईल मी नाही काढू शकत ना मला नाही येणार ना काढता आतूला सांग ना मग तू चल आपण आतूला सांगू चल खाली आपण आतूला सांगू चल चल खाली चल कसं फोडायचं याचं फोन तिची प्लॅस्टिक काढलं दाबो त्याला अरे पडलं
नचत होती आजची. हा. नाकाने खायचं राहतं का? नाकाने खायचं राहतं. येडा.